मी पोळी वाढायला आले आणि तुम्ही भात घेतला. अरे चल सॉरी. अरे काय करतोयस तू? अरे दादाची शिवाय कशी करत? मग तो भात खायचा. अरे काय चाललंय आदित्य तुझं डोकं ठिकाणावरती आहे ना? कसं असेल? त्यांची ती मैत्रीण आहे ना सई, सईचं लग्न तोंडावर आलंय आणि आपण काहीच करत नाही आहोत. हेच चालतंय त्यांच्या मनात. मला माहितीये ना, म्हणूनच त्यांचं मन राखायला मी एक गोष्ट ठरवली. अर्थात तुमची परवानगी असेल तरच. उद्या आपण सई आणि सुयशचं केळवण करूया. करूया ना? करूया ना म्हणजे करूया की. हा मेनू मी ठरवणार. पिंट्या, केळवण तुझं नाही सईच आहे. सई नाही येणार. कशी नाही येणार? मी फोन करतो तुला. थांब. दादा मामा मी बोलू? म्हणजे नक्की नाही येणार? हा बोल बोल. बोला दादा मामा. मेघना बोलते. आदित्यांची होणारी बायको मेघना आदित्य कश्यप. नाही, आज घाईघाईत भेट झाली आपली. पण तू आणि सुयश उद्या आमच्याकडे जेवायला या. तुमचं केळवण करायचं. सॉरी नाही जमणार. येशील ग? आदित्य म्हणाले तर नक्की येशील. बोल ना आदित्य. हॅलो, मी बोलतो. ये नव्हते. ओके. काय म्हणाली? ओके म्हणा. उद्याचा कार्यक्रम जोरदार झाला पाहिजे बरं का. त्या सुयशच्या आणि खास करून सईच्या पोटामध्ये जेवण आणि आनंद मावेन असं झालं पाहिजे. काय दादा मामा, तुमच्या हातची दोडक्याची भाजी लाजवाब होती बरं का. मला शिकवाल ना? अरे मग शिकवायला कशाला हवे? तू लग्न होऊन इकडे आलीस, तुला खावीशी वाटली की सांग मला, मी देईन बनवून. इकडे वेगळंच खयाली केळवण चालू आहे. चला, उद्या आदित्य आणि सईचे केळवण आहे. सवयीमुळे बोलून गेलो मी. उद्या सुयश आणि सईचे केळवण आहे. चला लवकर झोपूया. चला चला लवकर झोपूया. बापरे उद्या फार काम आहे, खूप जेवायचंय. बापरे एक मिनिट. तिथे माझं सामान आहे. असू दे ना, मी काय चोरतोय का काय? नाही म्हणजे मला वाटलं मी तिथेच झोपायचं. तिथे कशाला? ती माझी पिंट्या आणि बंधूची खोली आहे. दिवसा तर ठीक आहे, पण रात्री आम्ही तिकडे झोपतो. हरकत नाही, पण मला वाटलं माझ्यासाठी स्वतंत्र खोली असेल म्हणून मी. स्वतंत्र खोली? नाही म्हणजे बाई म्हटल्यावर दापोलीत सुद्धा माझी स्वतंत्र खोली होती. दादा मामांनी पाहिली आहे ना. हो बरोबर आहे, बरोबर आहे. मेघना, तू माझ्या खोलीत झोप, मी यांच्या बरोबर. अरे कशाला? काय कशाला या कशाला? ह्या घरातले सगळे निर्णय मी घेतो की नाही मग मी ठरवले. मेघना माझ्या खोलीत झोपणार, मी तुमच्या बरोबर झोपणार. चालेल. आज सगळे भाऊ एकत्र झोपू. तू जाऊन झोप, कारण एकदा पिंट्या झोपला आणि घोरायला लागला तर तुला झोप लागायची नाही. तर तू आधी झोप, मी बोलतो बाहेर. चल पिंट्या, चल. अरे चल, तू आपण बाहेर बोलायचं ते. चला, शुभरात्री. शुभरात्री. झोप. हा
तू का जागतीयस? तुझा झोप मी. तुम्ही इथे जागे आहात म्हटल्यावर मला झोप लागेल का? अगं पण मला नाही जमणार तसं. आता वेगवेगळ्या खोलीत झोपत असलो तरीही नाही आणि उद्या एकमेकांच्या उशाशी झोपलो तरीही नाही. तुमचा डोळा लागल्याशिवाय मला नाही झोप लागायची. काय झालं आदित्य, सांगा ना. खरं तर तसं काहीच झालेलं नाहीये, पण खूप काहीतरी झालंय ना. असं असं आतून जड वाटतंय. खरं तर काहीच चुकलं नाहीये, पण तरी काहीतरी चुकलंय असं वाटतंय. पण नेमकं काय तेही कळत नाही. काहीही चुकीचं न वागता ज्याला दडपण येतं ना, तो भला माणूस समजावा असं माझी आई म्हणायची. माझं नशीब थोर म्हणून तुमच्यासारखा भला माणूस माझ्या नशिबी आला. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मी आली आहे ना, आता सगळं नीट होईल. आपण असतील नसतील त्या चुकल्या मागल्या सगळ्या गोष्टी बरोबर करू. फक्त काय काय फक्त तुम्ही माझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक राहा. कुठलीही गोष्ट असो, तुम्ही माझ्यापासून काहीही लपवू नका. नाही ना लपवणार? नाही नाही लपवणार. मेघना, अगं घरात माणसं आहेत यार. मग असू देत की. कोणीतरी बघेल यार. कोणी पाहिलं तर पाहू देत की. आता सगळंच तर ठरल्यात जमाय. लग्न मंडपात दिवसा ढवळ्यात तुम्ही माझा हात हातात घेणारच आहात ना. मग आता त्याचीच रंगीत तालीम समजा. किती मौशार हात आहे हो तुमचा. अगदी लोण्याचा गोळ्या धरल्यासारखं वाटतंय. आणि तुम्ही देखील लोण्यासारखेच विरघळताय. काय हो, तुम्ही याआधी कुठल्याच मुलीचा हात हातात घेतला नाहीयेत का? अहो, आता ठरलंय ना आपलं, काहीच लपवायचं नाही म्हणून. मग आता सांगा ना, माझ्या आधी कुणी घेतलाय हा हात हातात? तुम्ही उत्तर द्यायची जितकी टाळाटाळ कराल ना, तितके जास्त प्रश्न मला पडत जातील आणि ते मी विचारतच जाईल. तेव्हा आता मुखट्याने सांगा, माझ्या आधी कुणी घेतलाय हा हात हातात? त्या सईने? एवढ्या रात्री फोन करायचा वेडापणा दुसरा कोण करणार? तीच असेल ना, तुमची ती वेडसर मैत्रीण. घ्या तो फोन. नाही अगं, असू दे. खरंच सांगते, घ्या तो फोन. अगं एवढं महत्वाचं काही मी नसेल. म्हणते ना घ्या म्हणून. घ्या तो फोन. घ्या आदित्य. मेघना, मी. हॅलो आदित्य. हॅलो आदित्य, आहेस ना?
हा 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 आहे, बोल. आय एम सो सॉरी आदित्य, मी तुला कॉल केला, पण थँक्यू सो माझा कॉल उचललास. आणि थँक्स अ लॉट, तुम्हाला अनब्लॉक केलं असते. आणि आय एम रिअली सॉरी. परत एकदा मी तुला रात्री फोन केला, पण खरंच सॉरी. मी तुला तसं सॉरी आणि थँक्यू वगैरे असू दे, तू पटकन मुद्द्यावर येतस का? काय का केलास फोन? सॉरी. नाही, आता नो सॉरी नो थँक्यू ठरलं. ओके, पुढे पुढे. मी घरातून पळून चालली आहे. या रे मामा मंडळी, या हाताला हात लावा आणि मामा म्हणा. मामा हो, हे कशाला? कशाला म्हणजे काही झालं तरी मुलगी असतो. खरं तर मुलींना हक्कानं बापाकडे मागायचं असतं. तुला म्हंटल होतं मी, तुला काय हवं असेल ते स्वतः मागून घे, पण तू मागितलं नाहीस. मग काय, आम्हाला जे वाटतं ते आम्ही देतोय तुला आता. घे. हा, अगं काय ते उघडून तरी बघ ना. नाही, नको. अगं उघड उघड. एवढ्याशा बॉक्स मध्ये काय वाघ असणार आहे का? उघड उघड. ओळखता येत नाहीये ना? अगं देवी अन्नपूर्णा आहे ती. मुलगी सासरी जाताना अन्नपूर्णेची मूर्ती दिली जाते. सासरच्या माणसांना चांगला खाऊ पिऊ घालून त्यांना समाधानी ठेवण्याचा आशीर्वाद असतो तो. पण त्यासाठी स्वयंपाक जमावा लागतो. जमतो का तुला? जमतो का? आमच्या हाताखाली शिकली ती. काय पिंट्या? आणि स्वयंपाकाचं काय म्हणतेस? अरे दिवाळीचा फराळ पण काय उत्तम करते. हा, चकल्या तर अशा बनवते सुगरणीलाही लाजवे. आणि सईला काही जमू शकत नाही असं होऊच शकत नाही. आणि नाहीच जमली ना तर जमवून आणते. जेवायचं का आता? का त्या अन्नपूर्णा देवीला नमस्कार करूनच पोट भरायचं? एवढ्या वेळात लग्न झालं असतं आमचं. भलतीच घाई झालेली दिसते तुला. नाही काय, गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे अगदी. दोघांचं चांगलं जमेल. दोघांनाही खूप घाई झाली आहे. चेष्टा पुरे रे. सुयश, आता एकच गोष्ट राहील. एवढा वेळ कळ सोसलीस ना, अजून थोडा वेळ सोस. हा, हा दुसरा आहे. माझ्या आईच्या बांगड्या. ताई, आप्पांनी ह्या बांगड्या तुझ्या हातात दिल्या होत्या दिवाळीला, पण मी त्या तुझ्या हातातून काढून घेतल्या. खूप चुकीचं वागलो मी तेव्हा. चांगलं नाही वागलो तुझ्याशी. त्याबद्दल मला माफ कर. काय माहिती का, भावनेच्या भारात, रागाच्या भारात मी कधी कधी काय वागतो ते माझं मला कळत नाही. अगदी चुकीचं वागतो. पण आज ते सगळं बरोबर करायची वेळ आली. सई, अगं तू आमच्या या घरातली मुलगी,
आमची हक्काची मुलगी. तेव्हा दुसरा आहे तो तुझ्या हातांनी मेघनाला द्यावास अशी माझी इच्छा आहे. ये ना. आदित्यच्या आजीच्या सोन्याच्या बाटल्या. तिची तशी इच्छाच होती की या बांगड्या घरातल्या सोन्याच्या हातावर शोभून दिसायला हव्या. काय झालं एकदम? काय खुपलं घशात? घशात नाही, मनात खुपलंय त्याच्या. आणि कसं आहे ना, जेवण घशात अडकलं काय किंवा पोटात गेलं ते पचतच, पोट कधीच पचत नाही. आणि मग हे असं होतं. एक मिनिट, माझ्या माणसाशी असं बोललेलं मला आवडत नाही. तुला आवडत नसेल ना तर मग निघून जाईल, कारण तो तुझा माणूस असण्याच्या आधीपासून माझा मित्र आहे आणि मला माझ्या मित्राशी बोलायचं. हे बघ, हे घर माझं आहे, ते डरायचंय अजून. आय मीन तुमचं लग्न, तुमची एंगेजमेंट अजून ठरायची आहे. ते एकदा ठरलं ना की मग नाही येणार मी तुझ्या घरात. पण तोपर्यंत हे घर जेवढं तुझं आहे ना तेवढंच माझंही आहे. मला फक्त 5 मिनिटं हवी, त्याची एकट्याची. सो प्लीज घाबरू नकोस. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पळवून नाही नेणार आहे मी. तू पळवून नेलंस तरी ते फिरून माझ्याकडेच येणार आहेत का? त्यामुळे तू माझी काळजी करू नकोस, उलट स्वतःची काळजी कर. तू कुठे निघालास? हे बघ, जे काय बोलायचं ते आपण जरा नंतर बोलूयात का? नंतर? नंतर कधी? माझं लग्न झाल्यावर का तुझं लग्न झाल्यावर का डिरेक्टली पुढच्या जन्मात? आदित्य ऑलरेडी खूप वाट बघायला लावली असू मला, आणि त्या सगळ्यात वाट लावली असू सुद्धा. पण आता अजून नाही, आता बस. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आत्ताच्या आत्ता हवी, ताबडतोब. आदित्य कश्यप, का वागलास असं? तुझं माझ्यावर प्रेम होतं आणि आजही आहे हे मला पक्क माहिती. मग का असं केलं? कशासाठी? स्वतःचं प्रेम दुसऱ्याच्या हातात देताना काहीच वाटलं नाही का तुला? सईला सिव्हिअर अॅनिमिया आहे. तुझ्यात तिला कधी कधी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो, पण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की जसं जसं तिचं वय वाढत जाईल तसा तसा तिचा त्रास सुद्धा वाढत जाईल. म्हणूनच तिचं लग्न डॉक्टर सुयशशी होणं खूप गरजेचं आहे तिच्या आयुष्यासाठी. अरे बोल ना. सई प्लीज हळू बोल. का घरात मामा आहेत, मेघन आहे, त्यांना ऐकू गेलं ना. गेलं तर गेलं, मी काय करू? गप्पा बसून राहू इथे? बोलू नकोस असं कुठे म्हणतोय मी. तू जरा शांत हो, मी तुला सगळं. ओके ओके ओके, शांत हो का? बरोबर, ओके शांत हो. अजून काय काय करू आदित्य? हा, तू सांग मला काय करू ते? सुयशशी लग्न करू? हा, का अजून कोणीतरी आहे तुझ्या नजरेसमोर माझ्यासाठी? तू सांग मला, मी ते करते. तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे मी, कारण माझं प्रेम आहे ना तुझ्यावर, आणि तुझंही माझ्यावर प्रेम आहेच.
सो तुझं मन कसं मोडेल मी, नाही का? तुला जे जे हवं होतं ना आदित्य, ते सगळं करते माझ्या मनात नसलं तरीही. पण मग आता मी म्हणते म्हणून तू सुद्धा एक गोष्ट कर. आदित्य, यापुढे तुझं तोंड मला कधी दाखवू नकोस. हा, पण दूर उभं राहून माझ्याकडे, माझ्या आयुष्याकडे बघत राहा. माझं अख्खं आयुष्य जे उद्ध्वस्त केलंस ना तू, ते अजून अजून उद्ध्वस्त होताना तू या डोळ्यांनी बघत राहावंस अशी इच्छा आहे माझी. करशील ना तेवढी पूर्ण? मी नाही येणार म्हणजे नाही येणार म्हणजे नाही येणार. शर्मिला, यांना सांग ना, मी घर सोडून कुठेही जाणार नाही आणि पोलीस स्टेशन मध्ये तर मुळीच जाणार नाही. मी नाही येणार, नाही येणार, नाही येणार. ए शाण्या, तुझ्या नावाचं वॉरंट घेऊन आलोय आम्ही. तू काय तुझा बाप पण येईल? चला रे, घेऊन चला. एका पोरीचा बाप आहे हो मी. ऐका ना साहेब, अहो माझ्या बेटूचं म्हणजे माझ्या मुलीचं लग्न आहे. हो विचार आईला. हो ना, ही सगळी सजावट बघा ना, त्याच्यासाठी केली आहे. बघा ना साहेब, फक्त 2च दिवस हो, 2च दिवस मला घरी थांबू द्या. मी जर घरी थांबलो नाही ना तर माझ्या बेटूचं लग्न थांबेलो साहेब. अरे साहेब, हा सगळा विचार अगोदर करायला पाहिजे का नाही तू? हा, लोकांची लक्ष्मी हडप करताना आठवली नाही का रे तुला तुझ्या घरची लक्ष्मी? काय आता तुम्ही लक्ष्मीचं नाव घेतलं ना तर घ्या, माझी लक्ष्मी घ्या, पण थोडी घ्या. म्हणजे शर्मिला, जा 10,000ची 3 मंडलं घेऊन ये. जा पटकन जा. ए झोलर, तुला मी काय तुझ्यासारखे वाटलो काय? हा, फ्रॉड बरोबर पोलिसांना लाच देतो असा गुन्हा पण टाकायच्या नावावर. सॉरी हो, माझं चुकलं. मला असं म्हणायचं नव्हतं. जरा गप्प बसशील का? काय चाललंय तुझं? आणखीन किती माती खाणार आहेस तू? ऑलरेडी इतकी माती खाल्ली आहेस. तुला काय सांगितलं होतं, हे असं काहीतरी करायच्या आधी मला विचारत जा. पण नाही, तू माझं ऐकणारच नाहीस. हो, तुमची सांसारिक भांडणं जर झाली असतील तर चला आता. काय तुमची सासरू वडल्या जायची वेळ झाली आहे? हा, ए कुसेकर, टाक्याला गाडी, चल. चारण्याची कोंबड्यानी बारणाचा मसाला झालाय. चला टाकायला. साहेब ऐका ना साहेब, मी काय म्हणतो साहेब, तुमच्या पाया पडतो. फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे हो. एकदा का माझ्या बेटूचं लग्न लागलं ना की मग तुम्ही कोर्टात काय, चौकीत काय, अगदी सेंट्रल जेलमध्ये नेलं ना तरी मी तुमच्यावर येईन. स्वतः चालत येईन. फक्त माझ्या बेटूचं लग्न लागू दे साहेब. एका बापाचं दुःख समजून घ्या साहेब, प्लीज साहेब. अरे काय, मी पण एका पोरीचा बाप आहे, मलाही समजते तुझं दुःख. हा, थँक्यू साहेब. हे पण कसं आहे ना, माणूस म्हणून मी थांबलो असतो रे, पण कायदा नाही ना थांबत कुणासाठी. तो सगळ्यांना वेळच्या वेळी बरोबर फटके देतो. आता फटके खायची वेळ तुझ्यावर आली आहे का नाही? चल आता मी तरी काय करणार सांग. हा, चल उगाच दाटके करू नको. चल डॅडू, अरे काय चाललंय काय सगळं? बेटू सडा रे बेटू, तुला वाटतंय तसं काही नाही. हा, म्हणजे हे साहेब आहेत ना, हे साहेब भिंगार दिवे साहेब, हे माझ्या शाळेचे जुने मित्र आहेत. हा, आणि माझ्या बेटूचं म्हणजे माझ्या प्रिन्सेसचं लग्न आहे ना, म्हणून तुझ्या लग्नाची पत्रिका न्यायला आलेत ते. हो बेटा, तुझ्या लग्नाची पत्रिकाच घ्यायला आलो होतो, पण काय वाटेत प्लॅन बदलला, मग तुझ्या बापाची पत्रिका द्यायला आलोय आता. हा, ही बघ, शशी बिराजदार नावाची पत्रिका. अरेस्ट वॉरंट. नाही
काहीतरी चुकतं नक्की. डॅडू डॅडू असं काहीच कधी करणार नाही. तुम्ही चुकीच्या माणसाला अरेस्ट करताय. डॅडू चांगला माणूस आहे खूप. हा आणि चांगला हे चांगला माणूस आहे बघा. काय काय तुम्ही बेटा तू त्याला चांगला माणूस म्हणतेस ना, तो खूप मोठा झोलर आहे झोलर. फ्रॉड केले त्यांनी लाखो करोडोंचे. तुझा हा डॅडू का फॅडू आहे ना, हॉस्पिटलमध्ये माल पुरवतो, त्यात फेरफार करून चीटिंग करून मजबूत पैसे खाल्ल्याने. हो साहेब, आताशी फक्त एक कंप्लेंट आली याच्या विरुद्ध आणि आता आम्हाला टीप मिळाली आहे की वेगवेगळ्या हॉस्पिटलना आणि कंपन्यांना याने अशाच तेंड्या लावल्यात. नसेल विश्वास तर विचार तुझ्या या डॅडूला. अरे ठेव तुझ्या पोरीच्या डोक्यावर हात आणि घे शपथ, सांगे सगळं खोटं आहे म्हणून. काय साहेब शपथ बिपत म्हणजे. डॅडू तू काही केलं नाहीयेस ना, मग सांग ना त्यांना तसं. घे माझी शपथ, ठेव डोक्यावर हात. आदित्य, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आणि खरंच थँक्यू. थँक्यू तू माझ्यासाठी तिथे धावत आलास. आणि मी झालं तुझं? झालं का की अजूनही काहीतरी आहे? कोण बोलतोय? ब्रह्मेंच्या घरात आणि आदित्यच्या आयुष्यात खंडीभर बायका नाही आहेत ग. तुला कितीही वाटत असलं तरी हक्काची अशी मी एकच आहे, मेघना. मेघना आदित्य कश्यप. सॉरी मेघना, आदित्य आहे का? आता कशाला हवेत आदित्य? मग अशी सगळं सोडून तुझ्या मागे धावत आले ते काय कमी होतं का? तरी अजून हवेच आहेत. मेघना अगं एक शब्द आदित्य अडकत असते तुझ्या बोलण्यात, पण मी नाही फसायची. आता मी जे सांगते ते नीट ऐक आणि ध्यानात ठेव. उद्या आमचा साखरपुडा आहे आणि थोड्या दिवसात तुझंही लग्न. तेव्हा आत्तापासून आदित्यना भेटणं, बोलणं आणि माझ्या संसारात ढवळाढवळ करणं बंद कर. मेघना तुझा काहीतरी गैरसमज होतो. मुळीच नाही. तुला मी चांगलंच ओळखू. आदित्य गायब झाले होते तेव्हा रात्री तू त्यांना घरी घेऊन आलीस तेव्हा मला शंका आलीच होती. आणि मग नंतर काय तू दापोलीलाच येऊन धडकलीस तेव्हा माझी खात्री पटली. पण आता आमच्या आयुष्यात अजून वेगळं आणणं थांबव, नाहीतर माझ्या इतकं वाईट दुसरं कोणीच नसेल, लक्षात ठेव. मेघना तू आता हे जे काही बोललीस ना त्यातलं काहीच माझ्या मनात नव्हतं. मी फक्त आदित्यला एवढंच सांगायला फोन केला होता की यापुढे आमचा कॉन्टॅक्ट होऊ शकणार नाही, कारण उद्या मेहंदी, परवा हळद आणि तेरवा लग्न करते. अरे वा, अभिनंदन. मगाशी माझं आदित्यशी बोलणं होऊ शकलं नाही म्हणून शेवटचा कॉल केला होता. असू दे शेवटचा, पण आदित्यला तुझ्याशी बोलायचं नाही असं तो म्हणाला. तर मी का माझ्या मनातलं सांगते का? मी चांगुलपणा दाखवून हा फोन घेतलाय. मग अजून थोडासा चांगुलपणा दाखवून एक गोष्ट करशील माझ्यासाठी? माझा एक शेवटचा निरोप देशील त्याला? बोल. मला आदित्यला एवढंच सांगायचं होतं की आजपर्यंत जे काही झालं त्यासाठी सॉरी आणि थँक्यू. सॉरी मी केलेल्या सगळ्या वेडेपणासाठी आणि थँक्यू मला जगायला शिकवण्यासाठी. आदित्य नसता तर माझं आयुष्य इतकं सुंदर झालंच नसतं आणि इथून पुढे तर ती मुळीच होणार नाहीये. असो, आदित्यला हा माझा कायमचा गुड बाय. देशील ना एवढा निरोप त्याला? हो देते ना. फोन ठेव. कोणाचं होतं? ते कॉल सेंटर वाले कधीही फोन करतात. मी साईडलाच ठेवून देते. नकोच हा फोन. तुम्ही या बसा, जेवायला बसा. चांगलं खडसवलं मी त्यांना. म्हटलं इथे लगीन घाई आहे, 6-8 महिने फोन नका करू.
हे काय तुझं ताट? तुमचं होऊ दे, मग मी जेवते. ना ग बस ना, तोपर्यंत काय माझं तोंड बघणारच का नुसतं? हो. तुम्हाला काही त्रास होतोय का? मला माहितीये, घराबाहेरच्या नको त्या गोष्टींचा ताण घेण्याची सवय आहे तुम्हाला. पण आपण कितीही ठरवलं तरी अवघ्या जगाचा भार उचलू शकत नाही ना. ते वर बसलेल्या देवाचं काम. तो सगळ्यांचं सगळं भलं करतो. तुमच्या मैत्रिणीचंही करेल. आपण जगाचं नाही, फक्त आपल्या संसाराचा भार उचलायचा. कारण शेवटी आपलं घर हेच आपलं जग. आणि आता त्या जगात मी येते. मी, ती नाही. मागचं विसरून पुढे जाण्यातच माणसाचं कल्याण असतं. ब्रह्मे जसे दापोली सोडून मुंबईला आले आणि मुंबईचे झाले, तसं आता तुम्ही सुद्धा सईला सोडून माझ्याकडे या आणि माझे व्हाल ना? आहात ना तयार उद्याच्या साखरपुड्यासाठी?